तुम्हाला सांगते, ज्यावेळेला तुम्ही स्वतःवरती खरोखर प्रेम करायला लागता ना, त्यावेळेला तुम्ही लव्ह मॅग्नेट बनता. यू रेडिएट लव्ह इन ऑल 8 डिरेक्शन्स आणि त्याचा आफ्टर इफेक्ट म्हणजे चहूबाजूनी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम आकर्षित करू लागता. हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट्स फ्रिक्वेन्सी. ज्यावेळेला तुमची फ्रिक्वेन्सी प्रेमाची असते, त्यावेळेला अर्थातच तुम्ही प्रेम आकर्षित करायला लागता. आता हे कसं करायचं आणि स्वतःवरती प्रेम कसं करायचं, याकरताच आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर मैथिली सावंत, फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच आहे. मी स्त्रियांना स्वतःच्या फेमिनिन एनर्जीवर काम करून स्वतःचं बेस्ट व्हर्जन कसं बनायचं आणि आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं, यासंबंधी मार्गदर्शन करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी 5 अशा तुमच्याबरोबर टिप्स शेअर करणार आहे. ज्या टिप्स तुम्ही अंमलात आणल्या, तर तुमचं स्वतःवर असलेलं प्रेम खूप वाढेल, तुमची एनर्जी बदलेल आणि ऑफकोर्स तुम्हाला आयुष्यात अशीच माणसं भेटतील जी तुमच्यावर प्रेम करतील, तुम्हाला मदत करतील, अँड युअर लाईफ विल चेंज डेफिनेटली. ओके. सो या टिप्सना सुरुवात करूया. सो नंबर 1 गोष्ट म्हणजे मेक इन्व्हेस्टमेंट फॉर युअर फ्युचर सेल्फ. तुमच्या भविष्यातल्या तुमच्यासाठी तुम्हाला आजच इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायची. सो ही गोष्ट मी एक्सप्लेन करताना तुम्हाला असं उदाहरण देईन, की तुम्ही इमॅजिन करा, की तुम्ही स्वतःचे पालक आहात. आता आपले आई-वडील आपल्या लहानपणापासून आपल्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट करतात ना, की आपलं शिक्षण नीट व्हावं, आपल्या नोकरीत आपल्याला चांगली नोकरी मिळावी याकरता ते बरीच इन्व्हेस्टमेंट करतात. पैशाची इन्व्हेस्टमेंट म्हणा, तुम्हाला चांगले संस्कार देतात वगैरे, वगैरे. तेच आपल्याला आता स्वतः प्रती करायचं आहे. स्वतःच्या फ्युचर सेल्फसाठी आपल्याला आज इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. आणि ते इन्व्हेस्टमेंट काहीही असू शकतात. म्हणजे लेट्स से आता मी 40शीची आहे आणि मी जेव्हा 50-60 वर्षाची होईन, तेव्हाही मला असंच फिट राहायचंय. मला सायकलिंग करायचंय, मला छान ट्रेकिंग करायचंय, बायकिंग करायचंय आणि म्हणून मी रोज एक्सरसाइज करते. आय नो एक्सरसाइज करणं पेनफुल असू शकतं. पण आय लव्ह डूइंग इट कारण मला माहिती आहे त्याचं मला बेनिफिट नंतर मिळणार आहे. त्याचे हाय रिटर्न्स मिळणार आहे. त्याच्यामुळे मी आज इन्व्हेस्टमेंट करते. आणि इन्व्हेस्टमेंट कुठलीही असू शकते. तुमचं जे पैशाचं नियोजन आहे, ते तुम्ही स्वतःसाठी करता, स्वतःच्या रिटायरमेंटसाठी किंवा लेट्स से आता हा माझा व्हिडिओ संपल्यानंतर मला पाणी लागणार आहे. सो मी पाण्याची बॉटल इकडे ठेवलेली आहे. आणि आय विल बी लाइक आफ्टर 15-20 मिनिट्स आय विल बी लाइक, "ओके, थँक यू मैथिली, तू माझ्यासाठी इथे पाणी ठेवलं होतंस." म्हणजे मी स्वतः ठेवलंय, पण आय विल थँक माय ओल्ड सेल्फ. जे काय म्हणतात भूतकाळातले सेल्फ, राइट? यू नो व्हॉट आय मीन, राइट? सो आपल्याला अशा छोट्या-छोट्या इन्व्हेस्टमेंट करायच्या आहेत, जेणेकरून आपला जो उद्याचा सेल्फ असेल, तो आपल्याला थँक यू म्हणेल आजच्या सेल्फला. अशा इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायच्या आहेत, छोट्या-छोट्या इन्व्हेस्टमेंट. जसं मी तुम्हाला स्वतःची शरीराची काळजी घेण्याबद्दल सांगितलं, तसं हेअर केअर आहे, स्किन केअर आहे. ओके. I know you want to look best at your age when you grow old, when you will grow older, you want to look best. So इन्व्हेस्टमेंट आत्ताच करा ना. मग स्वतःला छान सनस्क्रीन लावणं असेल, मॉइश्चरायझर लावणं असेल, केसांना सिरम लावणं असेल, व्हॉटएव्हर. सो यू डू दॅट. आणि म्हणजे तुमचं फ्युचर सेल्फ तुम्हाला थँक यू म्हणेल आणि ही सगळी गोष्ट जी तुम्ही करता आहात, ती तुम्ही स्वतःसाठी करता आहात अशा भावनेने करा. स्वतःची तुम्हाला काळजी आहे, स्वतःच्या भविष्याची तुम्हाला काळजी आहे, म्हणून तुम्ही करत आहात. आणि दॅट विल क्रिएट लव्ह फॉर युअरसेल्फ. तुमच्या शरीराबद्दल, तुमच्या केसांबद्दल, तुमच्या स्किनबद्दल तुम्हाला खूप प्रेम वाटायला लागेल. किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला लेट्स से फ्युचरमध्ये आता एआय आलेलं आहे आणि त्याकरता तुम्ही स्वतःला काहीतरी ट्रेनिंग देत आहात, शिकवत आहात काहीतरी. आय नो दॅट इज लर्निंग इज पेनफुल समटाईम्स, की अरे मी हे सॅटर्डे, संडे पार्टी करत नाही आणि मी हे शिकतो आहे, एआयचा कोर्स करतो आहे किंवा करते आहे. सो यू माइट फील की आय एम लूजिंग आउट समथिंग. पण युअर फ्युचर सेल्फ विल थँक यू लेटर. या. सो ज्या काही तुम्ही गोष्टी करता स्वतःसाठी, त्या तुम्ही स्वतःसाठी करता आहात, स्वतःवर प्रेम आहे म्हणून करता आहात, तुमच्या भविष्याची तुम्हाला काळजी आहे म्हणून करता आहात. अशा भावनेने तुम्ही करायला लागलात ना, तर तुमचं स्वतःवर असलेलं प्रेम वाढणार आहे. दॅट इज नंबर 1 टिप. त्याच्यानंतर नंबर 2 टिप म्हणजे स्वतःच्या भविष्यातल्या तुम्हाला लेटर्स लिहून ठेवायचेत आता. मी खूप जर्नल्स लिहिते आणि माझ्या 3 टाइपच्या जर्नल्स आहेत. सो कधी-कधी मी स्वतःला असं पत्र लिहिते माझ्या भविष्यातल्या मला, की मला एखादी गोष्ट करायची असेल ना, लेट्स से मला एखाद्या सायकलिंग ट्रिपला जायचं आहे किंवा एखादं माझ्या मनात असलेली गोष्ट मला करायची आहे. तर मी असं इमॅजिन करते, की टाईम मशीनने मी फ्युचरमध्ये गेलेले आहे
आणि ती गोष्ट मी ऑलरेडी केलेली आहे आणि आय एम फीलिंग अमेझिंग. आणि त्याकरता मी आज काय-काय केलं ते मी त्या फ्युचर सेल्फला सांगते, की तू ही गोष्ट करतेस कारण आज मी असं-असं केलं, पैशाचं नियोजन केलं किंवा आज मी असा-असा एक्सरसाइज केला म्हणून तू आज सायकल ट्रिप छान करू शकलीस. असं म्हणजे मी इमॅजिन करते, की मी टाईम मशीनने भविष्यात गेले आणि भविष्यातल्या मला मी सांगते आहे, की भूतकाळात मी काय-काय केलं असं. सो आय डोंट नो व्हाय बट मला कुछ-कुछ होता है मधला तो सीन आठवतोय ज्याच्यामध्ये राणी मुखर्जी तिच्या मुलीला पत्र लिहून ठेवते आणि प्रत्येक वाढदिवसाला तिला एक-एक पत्र ती देत असते आणि तिला त्या पत्रातनं कळत असतं माझी आई कशी होती. सो अशा पद्धतीने तुम्ही स्वतः साठी ओल्ड सेल्फ तुमचा कसा होता, तुम्ही काय-काय गोष्टी करत आहात भविष्यातल्या तुमच्यासाठी, हे तुम्ही भविष्यातल्या स्वतःला सांगू शकता किंवा तुम्ही भविष्यात ज्या गोष्टी करणार आहात त्या ऑलरेडी केलेल्या आहेत असं इमॅजिन करून भविष्यातल्या तुम्हाला काँग्रॅच्युलेट करू शकता त्या गोष्टी केल्याबद्दल. ओके. सो असा जो एक्सरसाइज आहे ना, इमॅजिनेशनवाला एक्सरसाइज तो तुम्ही नक्की करून पहा. त्यामुळे तुमचं स्वतःवर असलेलं प्रेम वाढेल. तुम्हाला खूप एक्साइटेड फील होईल. तुमची एनर्जी बदलेल आणि एनर्जी बदलली ना आपलं आयुष्य बदलायला लागतं. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बदलायला लागतात. सो स्टार्ट वर्किंग ऑन दॅट एनर्जी आणि त्याकरता हा एक्सरसाइज आहे असं समजा. या. सो दॅट्स नंबर 2 टिप्स. त्याच्यानंतर नंबर 3 टिप ती म्हणजे अ, आपल्याला आपल्या मनामध्ये ना प्रेम निर्माण करायचं राइट आणि जस्ट इमॅजिन करा, समजा तुमच्या आयुष्यात कोणीच असं नाहीये, की त्याच्यावर तुमचं खूप भरभरून तुम्ही उत्कट प्रेम करत आहात. अशी कोणीच व्यक्ती नाहीये लेट्स से असं मी अझ्युम केलं. तर आपण काय करायचं? तर रँडमली ना कुठच्याही गोष्टीला, एखाद्या ॲनिमलला तुम्हाला प्रेम रेडिएट करायचंय. म्हणजे काय? तर मला मांजरी खूप आवडतात, प्रचंड आवडतात. सो मी रस्त्याने जात असेल आणि मला एखादी मांजर दिसली ना, तर मला मनाचं असं होतं. म्हणजे त्याच्याकरता एक वेगळा व्हिडिओ मी बनवू शकते, हाऊ मच आय लव्ह कॅट्स. पण असं जेव्हा मी मांजरी बघते, तेव्हा त्या मांजरीला मी सांगते, "ओह माय डार्लिंग, यू लूक सो प्रिटी. आय लव्ह यू." आणि हे सांगताना मी जी एनर्जी निर्माण करते ना, त्याने मला छान वाटतं. किंवा असे पक्षी वगैरे आपल्याला दिसतात. तर पक्ष्यांशी तुम्ही बोलू शकता. "हॅलो बर्ड, हाऊ आर यू डूइंग? हॅव अ ग्रेट डे." असं छान बोलायचं त्यांच्याशी. किंवा झाडांना मिठी मारणं हा पण एक छान एनर्जी आपल्यामध्ये फील करतो. तर ही गोष्ट फील करते. सो मी जेव्हा ट्रेकिंगला जाते किंवा मला एखादं असं एकदम कोकणामध्ये आमच्या ना खूप अशी विस्तीर्ण झाडं आहेत. त्यांचे खूप अशी म्हणजे महापुरुष म्हणतात त्या झाडांना. देवराईमधली असली ती झाडं. तर त्या झाडांना जेव्हा मी मिठी मारते आणि त्यांना सांगते ना, "आय लव्ह यू" आणि मला किती शांत वाटतंय तुला मिठी मारल्यावरती. असं जेव्हा सांगते ना, आय फील इमेन्स ग्रॅटिट्यूड, लव्ह आणि या गोष्टी आपण जेव्हा फील करतो ना, त्यावेळेला आपली एनर्जी बदलते. आपल्याला प्रेम वाटायला लागतं स्वतःबद्दल. कारण वी बिकम दॅट सोर्स ऑफ लव्ह ना, आपण ते रेडिएट करतोय लव्ह. तर त्याच्यामुळे असं रँडमली पक्ष्यांना, ॲनिमल्सना तुम्ही झाडांना आय लव्ह यू सांगू शकता किंवा इन जनरल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी लोकं आहेत, गो अँड टेल देम हाऊ मच यू लव्ह देम, हाऊ मच यू आर ग्रेटफुल टू देम. सो असं जेव्हा आपण पटकन लोकांना सांगतो ना, आय लव्ह यू, यू आर नाईस पर्सन आणि आय एम सो ग्रेटफुल टू हॅव यू. अशा पद्धतीच्या गोष्टी आपण जेव्हा सांगतो, त्याला आपल्याला स्वतःबद्दल छान वाटतं. कारण आपण सोर्स आहोत ना ती गोष्ट निर्माण करण्यासाठी. तो थॉट निर्माण केला, आपण ती एनर्जी निर्माण केली आणि समोरच्या व्यक्तीला दिली आणि समोरच्या व्यक्तीला ती आवडणारच आहे एनर्जी. राइट? सो यू बिकम दॅट लव्ह मॅग्नेट, सोर्स ऑफ लव्ह आणि त्याकरता ही गोष्ट नक्की करा. दॅट इज नंबर 3 टिप. त्याच्यानंतर नंबर 4 टिप ती म्हणजे रँडम लोकांना तुम्हाला मदत करायची आहे. ओके. सो एक उदाहरण मी तुम्हाला शेअर करते, की काही दिवसांपूर्वी मी रस्त्याने जात होते, तेव्हा कचऱ्याचा डबा होता तिथे आणि त्या कचऱ्याच्या डब्याच्या इथे एक बाई असं ना कचऱ्यातल्या गोष्टी शोधत होती आणि त्याच्यात काही खाण्याचे पदार्थ आहेत का ते शोधून खात होती. आणि मला ते बघितल्यावर इतकं वाईट वाटलं ना, की असं कुणावरती वेळ येऊ नये असं मला वाटलं. आय फेल्ट सो नर्व्हस आतमध्ये. त्यावेळेला मला असं काय करायचं हे कळलं नाही आणि मला माहिती आहे काही वेळेला म्हणजे भिकाऱ्यांना आपण जेव्हा जास्त पैसे वगैरे देणं हे काही ह्याच्याबद्दल डिबेटेबल असू शकतं. पण त्यावेळेला मला वाटलं, की हिला काहीतरी खायला द्यावं आणि खायला माझ्याकडे काहीच द्यायला नव्हतं त्यावेळेला. सो मी माझ्या पर्समधनं पैसे काढले आणि एक पैसे तिला दिले आणि काहीच कन्व्हर्सेशन नाही. मी फक्त तिला सांगितलं, "हे पैसे आप कुछ खा लो." असंच एवढंच बोलले. देअर इस नो कन्व्हर्सेशन ॲट ऑल.
आणि मी तिथून निघाले. ओके. आणि मी तिथून निघाल्यावरती ना मला छान वाटलं स्वतःबद्दल. आय फेल्ट लाइक आय एम अ काइंड पर्सन. मला हे फील होऊ शकतं. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं दुःख बघून मला जर आतमध्ये काहीतरी फील होतंय म्हणजे मी जिवंत आहे. आय एम अ ह्युमन. आणि आय फेल्ट मैथिली दॅट इज गुड. छान केलंस तू, असं मला स्वतःला वाटलं. ओके. मला आताही इमोशनल व्हायला होतंय ते आठवून. सो ते झाल्यानंतर म्हणजे मग मी घरी आले आणि हेच झालं एक काही दिवसांपूर्वी आणि त्याच्यानंतर कट टू 3 डेज लेटर. ओके. 3 दिवसानंतर मला जे पैसे मी त्या बाईला दिले होते, त्याच्या 10 पट पैसे मला परत मिळाले. म्हणजे माझ्या कोर्समध्ये क्लायंट्सनी साइन अप केलं आणि त्यामुळे आय अर्न्ड एक्झॅक्ट 10x अमाउंट लेटर. ओके. आणि आय वाज लाइक वॉव! असं मला वाटलं. आणि ही गोष्ट मी जर्नल लिहिते. त्यामुळे त्या जर्नलमध्ये लिहीत होते, की आज असं-असं झालं. 3 दिवसापूर्वी मी या व्यक्तीला मदत केली आणि मग त्याचा मला असं-असं ते पैसे माझ्याकडे परत सहस्त्रपटीने येतात म्हणतात ना, तसं 10 पट परत मिळाले ते मला पैसे. असं मी जर्नल लिहीत होते. आणि गेस व्हॉट काय झालं? ते जर्नल्स आपण जेव्हा लिहीत असतो, तेव्हा बॉटम लाईनला असे नोट्स असतात बघा. त्या नोट्स लिहिलेल्या असतात आणि त्या नोटवरती एक मेसेज होता आणि आय लाइक टू बिलीव्ह की ब्रह्मांडाने माझ्यासाठी तो मेसेज पाठवला. सो तो मेसेज लेट मी रीड दॅट फॉर यू. सो तो मेसेज असा होता की सक्सेस इज नॉट हाऊ मच मनी यू मेक, इट इज अबाउट द डिफरन्स यू मेक इन पीपल्स लाईफ. आय वॉज लाइक वाव, वाव, युनिव्हर्स यू आर जस्ट अमेझिंग. असं मला फील झालं. सो जेव्हा आपण हे सगळं करतो ना, रँडम लोकांना मदत करतो. काही त्यांच्याकडून घेणं-देणंच नाहीये, पण जस्ट आपल्याला वाटलं म्हणून मदत केली. यू फील गुड अबाउट यू. राइट? आणि जेव्हा मी असं काइंडनेसनी लोकांशी वागते ना, मला मी खूप आवडते आणि त्यामुळे आय मेक इट अ पॉइंट की आय चूज टू बी काइंड विथ पीपल. जेवढं होईल तेवढं काइंड वागण्याचाच मी प्रयत्न करते डेफिनिटली. नॉट 100% ऑफ द टाईम. कधी-कधी मला राग पण येतो आणि मी नाही पण वागत. पण मेजॉरिटी टाईम्स आय डू दॅट. ओके. आणि मला स्वतःला छान वाटतं आणि बघा ना, तुमची नाईस आणि काइंड लोकं असतात ना, जेन्युइनली काइंड लोकं असतात, त्यांची एनर्जीच खूप वेगळी असते. आय लव्ह दॅट. आणि मला त्यांच्यासारखं बनायचंय. सो आय मेक इट अ पॉइंट दॅट आय आय बिहेव विथ काइंडनेस टू पीपल. आणि हे जेव्हा आपण करतो ना, आपलं आपल्यावरचं प्रेम वाढायला लागतं. त्यामुळे हे टिप आहे, की बी काइंड विथ पीपल आणि रँडम लोकांना मदत करा, ज्यांचं काही घेणं-देणंच नाहीये. म्हणजे त्याच्यात आपला काही हेतूही नाहीये असा, की ह्यानी मला मदत मी कधी मदत म्हणजे हिनी पण मदत करावी म्हणून मी मदत करतेय वगैरे. असं काहीच नाही. जनरल. सो दॅट मेक्स यू लव्ह युअरसेल्फ मोर. कारण तुमच्या मनात असं तुम्हाला वाटणार, की आय एम जेन्युइनली नाईस पर्सन, आय एम काइंड पर्सन. राइट? आणि म्हणून तुमचं प्रेम तुमच्यावरचं वाढेल. सो दॅट इज टिप नंबर 4. त्यानंतर आहे 5वी टिप म्हणजे एक्सपोजर थेरपी. आता एक्सपोजर थेरपी म्हणजे काय? तर ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटतेय ना, त्याच गोष्टी तुम्ही करून पाहणं. आणि हे जेव्हा आपण करतो ना, तेव्हा असं वाटतं आपल्याला, की वॉव! मी हे केलं. आणि याकरता मला ना तुम्हाला श्यामच्या आईचं उदाहरण द्यायला आवडेल. श्यामच्या आईने कसं श्याम पाण्यात पोहायला घाबरत होता. पण तरीही श्यामच्या आईने त्याला पाण्यात ढकललं. श्यामला त्याचा राग आला असेल, परंतु तो पोहायला शिकला, राइट? सो कधी-कधी आपल्याला ना स्वतःप्रती असं स्ट्रिक्ट पेरेंट पण व्हावं लागतं. सतत स्वतःचे लाडच नाही करायचे. स्वतःला छान, 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 छान म्हणायचं नाही. कधी-कधी असं स्ट्रिक्ट पेरेंट पण व्हायचंय म्हणजे आपण शिकतो आणि नंतर आपल्या ओल्ड सेल्फला आपल्याला थँक यू म्हणावसं वाटतं, की त्यावेळेला तू हे केलंस म्हणून आज मी इथे आहे. सो माझ्या आयुष्यात म्हणजे ना मी आधी व्हिडिओज बनवायला खूप घाबरायचे. मला कॅमेरा फेस करणं, व्हिडिओज बनवणं हे सगळं खूप भीती वाटायची. मी कशी दिसतेय, काय बोलू, वगैरे पण व्हायचं. सो मला असं वाटायचं, की मी अजून फ्लुएंटली नाही बोलू शकत आहे, नाही करू शकणार वगैरे. पण हळू-हळू मी कसं तरी स्वतःला ढकललं त्या ह्याच्यामध्ये. व्हिडिओज बनवायला लागले आणि व्हिडिओज बनवल्यावरती लोकं मला विचारायला लागले, की "ओके, तू मला कोच करशील का?" मग मी काही जणांना कोच करायला लागले आणि त्याच्यातनं माझा कोचिंग बिझनेस फ्लरिश व्हायला लागला आणि आय स्टार्टेड लव्हिंग इट. मला अ, देश परदेशातल्या लोकांशी बोलायला खूप आवडतं. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते जाणून घ्यायला आवडतं. लोकांना मदत करायला आवडते आणि दॅट इज व्हॉट आय एम डूइंग बिकॉज मी माझ्या व्हिडिओ बनवण्याच्या स्किलवरती मात केली म्हणून. सो
अशी जी गोष्ट मी स्वतःकडून करवून घेतली ना, ओल्ड सेल्फनी माझ्यासाठी केली, त्यामुळे आज मी जिथे आहे तिथे आहे. सो अशा जेव्हा आपण गोष्टी करतो, त्यावेळेला आपलं स्वतःवर असलेलं प्रेम वाढतं, असं मला वाटतं. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि लाईफ बिकम्स ब्युटिफुल. यू रेडिएट विथ कॉन्फिडन्स. राइट? यू एक्झ्यूड लव्ह, यू एक्झ्यूड कॉन्फिडन्स आणि तो ज्युसीनेस लोकांना खूप आवडतो. ती जी कॉन्फिडंट एनर्जी आहे ना, ती लोकांना आवडते आणि लोकं आपल्या प्रेमात पडतात. राइट? सो अशा काहीतरी गोष्टी करून बघा, ज्या तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या नाही, ज्याची तुम्हाला खूप भीती वाटते आणि लेट्स डू इट. लाईफ इज जस्ट वन जर्नी, राइट? टेक चान्सेस असं मी तुम्हाला सांगेन. याच्यावरनं दुसरं उदाहरण मी तुम्हाला देईन, की मला ना सायकल ट्रिप्स करणं खूप आवडायचं. मी आधी पण मला वाटतं काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. पण सायकल चालवता येत नव्हती. कशी चालवू असं मला वाटायचं. सो YouTubeवरनं मी सायकल चालवायला शिकले. पडून झालं भयंकर. बऱ्याच वेळा पडून झालं. तिशी नंतर मी सायकल चालवायला शिकले. ओके. YouTubeवरनं. आणि ती गोष्ट मला स्केअरी वाटत होती, बट स्टिल आय टूक दॅट चान्स आणि धडपडून, पडून कशी तरी मी शिकले आणि आय कंप्लीटेड अराउंड 5,000 किलोमीटर्स ऑन सायकल. अशा सायकल ट्रिप्स मी बऱ्याच केलेल्या आहेत. अ, सावंतवाडी टू कन्याकुमारी, ओरिसा टू रामेश्वरम, कन्याकुमारी, त्याच्यानंतर युरोपमध्ये पण सायकल ट्रिप केलेली आहे 2,000 किलोमीटर अराउंड. सो लाईफ इज फन आफ्टर दॅट, राइट? आणि स्वतःबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटायला लागतं. आपण जे निर्णय घेतले त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटायला लागतं. राइट? सो ही एक्सपोजर थेरपी तुम्ही स्वतःसाठी नक्की वापरून बघा. म्हणजे तुमचं स्वतःवर असलेलं प्रेम नक्कीच वाढणार आहे. मी तुम्हाला एका कोऱ्या स्टॅम्प पेपरवर साइन करून लिहून देऊ शकते. जर तुम्ही असं केलं तर होणार आहे. राइट? सो या 5ही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. आय वुड लव्ह टू रीड युअर कमेंट्स. राइट? So thank you so much for sharing your time and energy with me. I'll see you in the next video. Till then, take care. God bless you. Lots of love to you. Bye.